जय महाराष्ट्र मंडळी. नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती होताच वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील नव्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 45 सेकंदाच्या एका जुन्या व्हिडिओमुळे विरोधकांनी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत, तर त्यांच्या निकटवर्तीयांनी हा व्हिडिओ अपूर्ण असल्याचा दावा केलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झालेली आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ अचानक व्हायरल का झाला? काँग्रेस आणि मनसेने कोणते गंभीर आरोप केले? संपूर्ण भाषणात नेमकं काय सांगण्यात आलं होतं? आणि या वादावर नांगरे पाटील यांच्या निकटवर्तीयांनी काय स्पष्टीकरण दिलं? मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या संपूर्ण राजकीय घडामोडी मागचं विश्लेषण. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा नंबर 1, विश्वास नांगरे पाटील वादात कसे अडकले? राज्यातील लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष IPS अधिकारी म्हणून ओळख असलेले विश्वास नांगरे पाटील यांची नुकतीच नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. मात्र पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांचा एक जुना 45 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ते एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा उल्लेख करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओची चर्चा अधिक रंगली आणि त्यातून मोठा राजकीय वाद निर्माण झाला. मुद्दा क्रमांक 2, व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे? व्हायरल झालेला व्हिडिओ हा सकल हिंदू समाजाच्या एका कार्यक्रमातील असल्याचं सांगितलं जात आहे. त्या कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील यांनी संघाच्या शिस्तीचा आणि समाजकार्यातील योगदानाचा उल्लेख केला होता. मात्र सोशल मीडियावर केवळ 45 सेकंदाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावला जाऊ लागला. विरोधकांनी हा व्हिडिओ सरकारी सेवेत असलेल्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या तटस्थतेची जोडत प्रश्न उपस्थित केले. तर नांगरे पाटील यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे की संपूर्ण भाषणात त्यांनी शांतता, सामाजिक सलोखा आणि सौहार्द यावर अधिक भर दिलेला होता. मुद्दा क्रमांक 3, काँग्रेस आणि मनसेने कोणते आरोप केले? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे नांगरे पाटील यांच्या भाषणाची चौकशी करण्याची मागणी केली. संविधानाची शपथ घेतलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सार्वजनिकपणे एका वैचारिक संघटनेचं कौतुक करणं योग्य आहे का, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधत सरकारी अधिकारी म्हणून काम करायचं असेल तर सार्वजनिकपणे वैचारिक भूमिका मांडू नये अशी भूमिका व्यक्त केली. या प्रतिक्रियेमुळे हा वाद केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरलेला आहे. मुद्दा क्रमांक 4 पाहू, नांगरे पाटील यांच्या बाजूने काय स्पष्टीकरण देण्यात आलं? मंडळी, या वादावर विश्वास नांगरे पाटील यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही. मात्र त्यांच्या निकटवर्तीयांनी माध्यमांशी बोलताना संबंधित कार्यक्रमात विविध धर्माचे धर्मगुरू आणि एक सरकारी अधिकारी उपस्थित असल्याचं सांगितलं. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिप अपूर्ण असून संपूर्ण भाषणात समाजात शांतता, सलोखा आणि सौहार्द टिकवण्याचा संदेश दिला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नांगरे पाटील हे विविध धार्मिक कार्यक्रमांनाही उपस्थित राहत असल्याने त्यांना एका विचारधारेशी जोडणं योग्य नसल्याचं त्यांनी निकटवर्तीयांना म्हटलेलं आहे. मुद्दा क्रमांक 5, पुढे हा वाद कोणत्या दिशेने जाऊ शकतो? विश्वास नांगरे पाटील यांच्या भोवती निर्माण झालेला हा वाद आता राजकीय स्वरूप धारण करताना दिसत आहे. नागपूरसारख्या संवेदनशील शहराच्या पोलीस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर या वादाकडे अधिक बारकाईनं पाहिलं जात आहे. विरोधकांकडून चौकशीची मागणी होत असताना सरकार किंवा संबंधित विभागाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर विश्वास नांगरे पाटील स्वतः या वादावर अधिकृत भूमिका मांडतात का, हेही पुढील घडामोडीमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, या संपूर्ण घडामोडीतून 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, विश्वास नांगरे पाटील यांचा जुना व्हिडिओ नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्तीनंतर अचानक चर्चेचा विषय ठरला असून त्यातून राजकीय वाद निर्माण झालेला आहे. गोष्ट दुसरी, विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर असले तरी नांगरे पाटील यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे की व्हायरल झालेला क्लिप अपूर्ण असून संपूर्ण भाषणाचा संदर्भ वेगळा आहे. आणि गोष्ट तिसरी, या प्रकरणात सरकारची भूमिका, संभाव्य चौकशी आणि विश्वास नांगरे पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आल्यानंतरच या वादाचं पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे. मंडळी, आता तुम्हीच सांगा, सरकारी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी अशा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केलेल्या भाषणाकडे तुम्ही कसं पाहता? व्हायरल क्लिपऐवजी संपूर्ण भाषण म्हणूनच मत बनवलं पाहिजे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय आणि ट्रेंडिंग घडामोडीसाठी सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.